कसं झालं तू जेवण? चांगलं झालं ना. बघा आता तू काय जेवण कराय एकच नंबर आहे, तू काय कमी आहे रे. आणि बरं आता काय शिकवायचं टाइम राहिलाय का ह्यो? आणि तुला काय येत नाही? काय येत नाही, सगळं येत. हा मग येतंय ना. मग माझा पाय गुन्हे म्हणून ते एवढं झाले. हा नाही तो पाय गुण काय कमी आहे बरं. मग नाही ते दिवस काय एवढी लई चांगली होती का? पण चला आता आपण कस तरी झालं ना, चांगलं झालं ना. पुरीचं लग्न झालं, पोराचं झालंय. आता कसे निवांत झालो बघ. हा निवांत म्हणजे नाही तर असं बसायचा चान्स होता का? कशाचा काबाड कष्ट करू करू कंबर गेली. आता पोरांमुळे स्वतःचे दिवस आले. नाही दादा कच्चे दिवस आले का रे? सासरवाडीला चाललंय. सासर ते दोंड आहे ना. दोंड्याला. अरे बरं झालं. अरे माय होतं नव्हते दिवस असले पण आल्यात तुमच्या. कारण कसं होतं मला जर जायचं म्हणलं ना जेवणात सुद्धा पंचायत होती रे. नाही आमचं बरं आहे जरा. आता तुम्ही दिलंय म्हटलं करून. मग एक काम करायचं आता, हा चाललायच ना. तसं तर माझ्या डोक्यातच नव्हतं, जायलाच नव्हतं पाहिजे तुम्ही, पण चाललात. एक करायचं परत माय नाक नको घालू इथं गावात. हो नाही जायचं असलं तर नाही नाही करतील किती सगळं. हा मग तेवढं लक्षात राहून द्यायचं. हा कारण कसं आहे माझ्या गावात वजन आहे. ते शिकवतं पोराला. काय शिकवाय आता, काय वेगळं सांगितलं तुमचं काय मनधरणी झाली नाही हो. हा आता आता का? या वयात तुमची मनधरणी करायची का? फारच जेव्हा वय होत तेव्हा साधा कपडा सुद्धा नाही मिळाला मला. अहो नव्हती त्यांची ऐपत, मग ते धरून बसायचे का? बरं मी काय म्हणतो भांडू नका आता. मी जाऊन येतो. अरे पण काय मला तू सांग, येतंय ना जेवणाची पंचायत होती तिथे गेलं ते. बरं अहो त्यांना कुठं सांगत 70 बाऱ्या सांगितलं होतं. अरे निदान नको सोनं नाणं करू तर निदान कमीत कमी कपडे तरी करायला लावू. ती सुद्धा याच्याने झालं नाही. आणि मग वरून तुला सांग आता तू चाललाय तर म्हणते नाही नाही, जाऊ द्या. मग काय असतंय त्याचं? नाही नाही करतील ना ते सगळं. अक्षय हा? जा, यांचा एकदा पट्टा चालू झाला ना की चालूच राहील. बरं येतो मी. हा जायचं पण नीट यायचं नाही तर मी घरी येऊन देणार नाही. नाही नाही हा एक म्हणते की तू आपला नाद नको करू. गावाला नाही नाद करून दिला तर तुला काय करून देईल? तर जा चांगला विचार कर. हा हा आपली इतका वाईट कोण नसेल. हिचं नको लय मानवदारीत जाऊ. चालेल. बरं येऊ का? येस चल. काय पांघरून टाकी रे? काय हो? काय तुला अक्कल आहे का? तुम्हाला आहे का अक्कल? हा? काय बी डोक्यात भरून द्यायचं पोराच्या? काय म्हणजे काय वेगळं भरून दिलं का त्याला? अहो नव्हती माझ्या आई बापाची ऐपत म्हणून सारखं सारखं तेच मला. अरे आता जोडीदाराचे पोरं जात्यात, सुना जात्यात, मग मला तू सांगते काय मोकळी माघारी येतात काय त्यांच्या घरी? तेव्हा मला लागली शिकवाय तू. अहो ज्याची ऐपत आहे ते करते, ज्याची नसले ते काय करणार आहे? पण तुला काय पंचायत ध्यानाची घर? त्यांच्या देखता खायला मला सांगते असं नको शिकून तसं नको शिकू. अहो, सुनाला कसं वाटलं सांगा बरं. अरे स्वतःला आलं का आयुष्यात कुठं काय मला एक टोपी तरी डोक्यात घालायला? आता काही कमी आहे का? अरे मग आता नाही पण पहिलं होतच ना सगळं कमी. आता ते धरून बसणार आहे का तुम्ही? नाही नाही देतो सोडून. आता पोरं मोकळी सोडितो आणि तुला मोकळं सोडितो. बघा काय करायचं. येऊ दे तशी मग बघ यांची गंमत. तेवढंच करा. गमत हा. नका तुम्ही आयुष्यभर तेच केलं. जा बघा उद्योग घरातला गेल्यातल्या का सुना आता. तर आपल्याला तर काय नाही आलं, निदान पोराला चांगलं शिकतोय तर ती बी हिला कळा ना. अहो थांबा ना. अहो ऐका तर खरं. अहो मी काय म्हणते ऐका ना. काय ऐकायचंय तुझं? अहो एक शब्द सुद्धा बोलले नाही तिकडून निघाल्यापासून तुम्ही माझ्या बरोबर. बोलण्यासारखं काय ठेवलंय का? हा एक शब्द बोलले नाही म्हणते. काय गरज होती मग? काय गरज होती बोलवायची? नव्हती ना त्यांची ऐपत तर बोलवायचं नव्हतं ना मला. अहो पण आता आमरस खाऊ घातलाय, धोंडे खाऊ घातलेत. मग बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे की त्यांची नाही ऐपत सगळं करायची. सकाळी सकाळी ऐकलं ना तू? दादा काय बोलले होते मला? सकाळी ऐकलं की नाही तू? ऐकलंय. मग आता त्यांचे बोलणे खायचे, घरातून आकलून दिल्यावर काय करायचं? अरे तुझ्या आईबापांची ऐपत नव्हती ना तर बोलवायचंच नव्हतं जावायला. हा मला काय खायला भेटत नाही घरी? अहो तसं नाही. आता मागच्या धोंड्याला त्यांनी जसं जमलं तसं केलं. आता हे ते नको सांगू. नुसतं त्यांची बाजू घेऊन नको बोलू तू दरवेळेस. मला सांगते तू आधी माझं डोकं खराब झालंय, मग अजून डोकं खराब नको करू. मला तर असं राग येतो ना, असं वाटतं ना तू इथं तुला 2-3 कानाखाली द्यावा ठेवून. पण आता काय करणार? लग्न केलंय ना, झक मारली लग्न केली मी. अहो ऐका ना. अरे पोर गेलेत पण अजून याय ना तर बी काय तिकडं मुक्काम आणला काय यांनी? येत्या जाऊ दे, काय बिचाऱ्यांना आईस करायचे दिवस आहेत सध्या. अरे कस काय झालं पाहुणचार? झाला व्यवस्थित झाले दिसतंय सगळं. हा अरे पिशी ठेवलंय काय? अरे मी काय म्हणतोय तुला, काय दिसा ना मला तुमच्याकडे. काय काही नाही केलं, फक्त जीव घातलाय त्यांनी. काय जीव घातलंय? तुला काय सांगितलं होतं? माई चव घालायची नाही म्हणून यासाठी घालतात तिथं.
म्हणलो तिला काय करत होती मला न्यायची. अहो काय झालं आरडाओरडा करायला आणि त्याला का मारायला लागले तुम्ही? अरे तुला तर अजिबात अक्कल नाही. अक्कल नाम चीज आहे ना, तू झिरो आहे. त्याच्या बघायचे का गाड्यात आहे का हातात आहे का कपडे आहेत ह्यासाठी लावलं होतं का त्याला? अहो एवढंच ना, मग त्याच्यासाठी एवढा आरडाओरडा करायची काय गरज आहे? एवढंच ना? सांगितलं त्यांनी. 4 लोक मला काय म्हणते, गावातली काय म्हणते मला? अहो तुम्ही लोकांचा काय विचार करता? घरच्यांना काय वाटन ते बघा ना तुम्ही. आता सुनाला काय वाटन, त्याच्या घरच्यांना काय वाटन? बरोबर आहे दादा बोलते ते बरोबर. झालं ना तुझ्या मनात समाधान? झालं ना मनाचं समाधान? हेच करायचं होतं तुला, हेच पाहिजे होतं का? अरे नव्हती ना ऐपत तुझ्या आईबापांची तर मला न्यायचं नव्हतं तिथं. माझी चव घालायची नव्हती. उगं तिथं काही बोललो नाही, म्हणलं नको पाहुणे राहिलं चव घालायला तुझी. आता घरी येऊन तू माझी घातली ना. अहो तसं नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना त्यांची खरंच ऐपत नाही हो. मग नव्हती ना ऐपत तर नव्हतं बोलवायचं त्यांनी मला. बोलून माझा अपमान केला ना त्यांनी. तू एक काम कर, तू नाही तर राहूच नको, अजिबात राहू नको. तू माझ्या डोळ्यासमोर राहूच नको अजिबात. अरे याच्या असं नका ना म्हणू तुम्ही. अहो मी कशी जाऊ त्यांच्या घरी परत? कशी जाऊ ते मला माहित नाही. कशी जाऊ ते मला माहित नाही. कशी जाऊ? जसं जायचं तसं जा. अरे तुझं डोकं बिकं जायवर आहे का नाही? बावळट झालंस का काय? हा. हा? सुनावर हात उचलतो? झालो मी बावट. झालं मला येड लागलंय मला. बावटच झालोय मी. अरे काय सोनं खाणार आहेस का तू? हा. पोट भरणार आहे तुझं त्याने? हा? 4 चौघ काय बोलते मला? काय बोलते? राहिलं का मला नाक? गेला न तसं झालं हात हलवीत म्हणून. अरे नाक जायला काय तुझी पोरगी गेली का पळून? हा? सोन्यासारख्या सुनावर माझ्या अत्याचार करायला लागला, मारायला लागलाय तिला? दादा तुम्ही अरे, सांगा. ही तुझ्या सगळ्या चुका आहेत. ह्यो असा लाड करून करून आहे ना, तो आतापर्यंत ही दिवस आणले आहेत. कुठं बी किंमतच खाली करायची. अरे कधीतरी गावात नाव निघू द्या. अहो तुम्हाला काय कळतं का नाही? हा? एवढे मोठे झाले, थोडी सुद्धा अक्कल नाही. अहो लोक ना फक्त कसं कुणावर हसायचं एवढंच कळतं, कुणाच्या घरी कशी भांडणं लागते ना एवढंच कळतं. ही साधी सुद्धा तुम्हाला समज नाही का हो? अरे ही तुझ्यामुळेच उद्योग वाढलेत ना. कधी मला नेलंय तू तिथं टोपी उतरावली, आता विशेष नाही. निदान पोराचं बी तीच लाड पाठीशी घालायला लागली ना. नाही करायचं म्हणजे काय? अहो नव्हती त्यांची ऐपत, तुम्हाला माहित नव्हतं का तुमचे सासू सासरे कसे? मग ऐपत नव्हती ना, बोलवायचंच नव्हतं. हा माझं बी तेच म्हणणं. काय म्हणणं आहे? आता तुझं मी काय ऐकून घेणार नाही आणि कोणाचंच काय ऐकणार नाही. मी ठरवलं तर ठरव. तू निघ. चल निघ. ऐक ना. निघ. ऐक ना. अहो, समजून निघ, चल. घ्या, इकडे. समजून. परत बरोबर नको. करतोय तो. आशाने तरी कळतं पुढे जरा. काय ठेवून आहे असं? कसं जाऊ घरी काही कळतच नाही. वहिनी तुम्ही कुठे चाललाय? ताई तुम्ही कशा काय सांगू तुम्हाला, पण तुम्ही का चाललाय ते सांगा अगोदर. अहो तुमच्या भावाने मला हकलून दिलं घरातून. भावाने हकलून दिलं? हो. का? अहो धोंड्यासाठी घरी बोलवलं होतं आम्हाला, पण तुम्हाला तर सगळी परिस्थिती माहिती आहे माझ्या घरची. माझ्या आई वडिलांनी काहीच नाही केलं सोनं नाणं, आणि तात्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. तात्यांनी अजिबात ऐकून नाही घेतलं. मग म्हणून दादानं घराबाहेर काढलं का? मला म्हणले मला राहायचंच नाही तुझ्या बरोबर, तू या घरातच राहायचं नाही, मला तुझं तोंड बघायचं नाही, आणि मला हाकलून दिलं. दादानं असं का करायचं? अहो पण तुम्ही का रडताय ताई? मी काय नाही असं. चला तुम्ही घरी. कुठं नाही जायचं, मी सांगते दादाला. नको नको नको. चला नको, ते मारतील मला. मला नको. मारते वाटते मला. म्हणजे दादाने मारलं का? हा. अहो ताई त्यांचा फोन आला म्हणून गेलो आम्ही. त्यांनी एवढं मोठं मन करून बोलवलं. मान्य आहे मला त्यांची परिस्थिती नाहीये सोनं नाणं करायची, पण आमरस केला त्यांनी, खाऊ घातलं, पण यांना ते नको होतं. यांना पाहिजे फक्त सोनं नाणं. आता कुठून आणणार माझे आईबाप सोनं नाणं? आणि मग यांनी मला काढलं घराबाहेर. आता बरं जाऊ द्या, रडू नका. मी म्हणते ना घरी चला. अहो नको, घरी नको. पण मला एक सांगा, तुम्ही कशा काय, आणि ते पण पायी पायी? मला ना आई दादांनी फोनच नाही केला, म्हणून ह्यांनी 2-3 दिवस ना एवढा त्रास द्यायला सुरुवात केलाय ना, काय करू. धोंड्याला फोनच नाही केला. लय मारलं वहिनी. मारलं? तुमच्या तशा परिस्थितीत रडू नका ताई. आपल्या दोघींचं दुःख एकच आहे बघा. पण या जगात आहे ना कोणीच समजून घेत नाही बाईला. पण मी काय म्हणते, मी दादाला सांगते, त्याने तुम्हाला त्रास दिला, असंच मला घरी माझा त्रास झालाय. पण आई दादाच पण काम होतं मला फोन करणं, बोलवणं.
काय नसतं दिलं तरी काय वाटलं नसतं, पण एक फोनच केलं नाही ते मला विसरूनच गेलेत. अहो असं नाही ताई, खरं सांगू का? चला तुम्ही पटकन घरी चला, मी दादाशी बोलते. चला चला. दादा, आई, बाबा, काय रे? काय आहे? काय बघते मी? काय झालं? तू कशी काय आली? माझा जाऊ दे, ही कशा पाय रडत चालली होती? आणि जाऊ दे गेली तर काय लावले तो घेऊन तिला? तुम्हाला पण कळलं नाही का? आता आणि काय? दादा तुला कळलं नाही? काय कळून घ्यायचंय? ती उन्हातानाची बाहेर चालली, तुला एवढी सोन्याची हवस आहे का? तुला घरात काय कमी आहे? आ? अगं मग ऐकत नव्हती तर बोलवायचं नव्हतं तिच्या आई बापानी मला. आणि आई, तुला पण नाही कळलं? तुझ्या पण पाठीपोटी लेक आहे. आ? आणि काय ग, काय होतं बाबा, मला फोन का नाही केला तुम्ही? आ? आता तुला काय तुझ्या मनाने कळत नव्हतं का याला? मला माझ्या मनाने याला कळत नाही. तुमचं कर्तव्य होतं फोन करायचं. जसं तुम्ही हिला केलं ना तसं माझ्या सोबत झालंय. अरे पण मला एक सांग, तुला पहिला दोंडा केलायस ना, पहिलं केलंय, आणि मग काय पण 3 वर्षाला आला ना दुसरा धोंडा अरे मग- करायचा ना मग मला. अरे मग काय प्रत्येक वर्षी असतो काय तेव्हा? वहिनी कुठं जायचं नाही घरातनं काय. आणि ह्यांनी मला फोन होता करायचं काम, तू आई विसरून गेली का? काय हालत केली ते माणूस. 4 दिवस झाला माझ्या मागे लागलंय, तुझ्या आई बाप्पाचा फोन आला नाही. मित्र माझी बघ सासरवाडीला गेली, चेन केली, अंगठ्या केल्या. आ? अरे तुम्हाला तर थोडी लाज वाटली पाहिजे होती. अगं सांगितलं होतं तुझ्या पप्पाला आणि भावाला की फोन करून बोलून घे, पण म्हणतात केला एक धोंडा, काय सारखं सारखं करायचं. आणि मग तुम्ही पायदास कशाला करायचा? आम्हाला तुम्हाला एवढं काढायचं होतं तर कशाला जन्म दिला? तिथं कशाने 4 दिवस काढले मला माहित ना. आ? बरं ठीक आहे, ह्या वेळेस नव्हतं आमच्याकडे काय करायला. पुढच्या वेळेस अरे करू ना मग. तुला नव्हतं तर मग तेवढा विचार करायचा ना. तुला एवढं कळत असतं ना, तू पण त्यांचा विचार केला असता, तिच्या आई बापाचा, तुझ्या बायकोचा आणि स्वतःच्या संसाराचा. नाही अश्विनी, तू बोलती ना एकदम बरोबर बोलती. आता तरी तुमचे डोळे उघडले का? काढा सुनाला घराच्या बाहेर आणि घ्या लेकीला घरात ठेवून घ्या. तिने हाकलून तुम्हाला लई सोनं पाहिजे का? अहो बायका मिळत नाहीत लोकांना. अहो बाबा, कित्येक पोरांना बायका भेटत नाही. कशी तरी सून भेटली तुम्हाला. आणि एवढंच नाही, तुम्हाला माहितीये का, मला माझ्या नवऱ्यानं कायमची हाकलून दिली घराबाहेर. पण असं कसं? दीदी एक सांग, हा? अरे मी माझे श्रीमंतीत आहे ना, मला कसं वाटलं गरीबाचा मोठा झालोय. मला हीच विचारलो, मला एक मुलगी, माझ्या मुली उभी अशी बारीन, ही माझ्या डोक्यातच नाही राहिलं रे. काय विसरला पण? कशासाठी विचारला? जे आपण करतोय ना ते आपल्या कोणाला पण त्रास होत असेल. तुमची पण एक मुलगी आहे. हा मग माझ्या हा तुम्ही का नाही विचार केला? मला एक सांग, तू ज्यावेळेस आता शब्द बोलायला लागली ना, त्यावेळेस माझ्या डोक्यात आला, अरे आपल्या मुलीवर असा टाइम आलाय, आपण सोनं आणला, ही मायाकडून चुकलंय ती. माफ कर बाई, मला सोनं नको, कोण नाणं नको, तुझं काहीच नको मला. दादा तुला एक सांगते, सोन्याचं काही नाही रे. बायको सोबत असेल ना सर्व गोष्टी होतात. आज माझ्या नवऱ्यानं हाकलून दिलं, पण जाऊ दे. तुम्ही काळजी नका करू. हे बघा, हे माझ्या कानातले ना, हे मोडा आणि त्याची आहे ना अंगठी करा त्यांना आणि घेऊन जा. अगं राहू दे तुला. नको, हे बघा, त्यांनी माझा संसार आज वाचवलाय. नको ताई. त्याच्यामुळे त्यांचा संसार. नको वहिनी, बघितलं का? हाय का तुला अक्कल? हे अशी सून आहे आणि तू तिला हाकलायला निघालास. अगं माफ कर, मला चुकलं माझ्याकडून. हात नका जोडू. धरे कानातले आणि तुम्ही पाहुण्यांना फोन करून बोलून घ्या आणि तू ह्याची अंगठी करून आण. त्यांना जेवण बिवण करून कपडे घेऊन अंगठी घालून पाठव. आणि चांगलं गोडा धोडाचं जेवण बनव. सुनबाई, ही करायची काही गरज नाही, मोडू नको ती. मला एवढी तू मोठ्या मनाची अशी मला वाटलं नव्हतं. अहो शिका आहे ना तुझं म्हणणं, तुझ्या नवऱ्याला अंगठी करायची, मी करतो, नको काळजी करू त्याची. अहो ज्या जगात चाललंय तीच करा म्हणते. जगाच्या भीतर मी काय नको, देऊन टाक काहीच तिचं. करू नका मला. बरं हे काम करा, मी पाहुण्यांना फोन करतो, तुम्ही स्वयंपाकाला लागा, मी सगळी तयारी करून आलो. चला चल. चला. चल.